पत्रकारांना धमकावणाऱ्यांना थेट जेलची हवा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यात पत्रकारांना धमकावणे, मारहाण करणे किंवा त्यांच्या कर्तव्यात अडथळा निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल. अशा प्रवृत्तीच्या लोकांना थेट तुरुंगात जावं लागेल, असा स्पष्ट इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. मुख्यमंत्री म्हणाले की लोकशाही व्यवस्थेत पत्रकार हे समाजाचे सजग प्रहरी आहेत. सत्य जनतेपर्यंत पोहोचवण्याचं महत्त्वपूर्ण कार्य ते करत असतात. त्यामुळे पत्रकारांवर होणारे हल्ले किंवा धमक्या या केवळ एखाद्या व्यक्तीवरील हल्ले नसून त्या लोकशाही व्यवस्थेवरील थेट आघात आहेत. मुख्यमंत्र्यांचे महत्त्वाचे निर्देश: पत्रकारांना धमकावणाऱ्यांवर कठोर कारवाई, गुन्हे दाखल करून तातडीनं अटक, प्रकरणांची जलद गतीनं सुनावणी, पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, पत्रकारांच्या सुरक्षेसाठी विशेष यंत्रणा निर्माण, पत्रकारांना निर्भयपणे काम करता यावे, त्यांना आवश्यक संरक्षण मिळावे आणि दोषींना कोणत्याही प्रकारचे राजकीय किंवा प्रशासकीय संरक्षण दिलं जाणार नाही, अशी ग्वाहीही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचा पत्रकार संघटना आणि माध्यम प्रतिनिधींनी स्वागत केलं असून पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. पत्रकारांवरील हल्ले सहन केले जाणार नाहीत. माध्यमांचे स्वातंत्र्य हीच लोकशाहीची खरी ताकद आहे. धुमाकूळ. महाराष्ट्र न्यूज. प्रदीप गावंडे, कार्यकारी संपादक, अकोला.